आम्ही आता इथे कणकवलीतला जो उभादेव आहे या ठिकाणी आलो आहे. या ठिकाणी आपण आपल्या ज्या मनोकामना ह्या बोलायच्या आहेत त्याचं पूर्तता ही माऊली आपली करते. हे असं आमचं उभादेवाचं देवस्थान आहे. एकदम पुरातन आहे हे. आमची आजी आणि शाळेत जायची त्याच्या आधीपासूनचं हे देवस्थान आहे, भरपूर जुनं. तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आलात कोकणात की दर्शनासाठी या उभादेवाच्या. आणि असं पूर्ण मोठंच्या मोठं पाषाण आहे आणि आधी लहान होतं आणि आता हे मोठं असं वाढत वाढत गेलेलं आहे पाषाण पूर्ण. आणि त्याला सगळ्या मुळींनी हे केलेलं आहे, आच्छादन केलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी असं तुम्ही छान दर्शन घेऊ शकता या उभादेवाचं. आदेश आता आपण जो विचार करत जसं ताईंनी आता इथे सांगितलेलं आहे आपल्याला उभादेवाचं महती. हा उभादेव आहे हा अत्यंत जागृत असं हे तीर्थक्षेत्र आहे. कदाचित आपण जे कोकणातील जे बांधव आहोत किंवा कदाचित ह्या प्रवासात जाणारे जे माऊली आहेत तर त्यांना प्रचिती आहे किंवा ह्याच्याबद्दल खूप ज्ञात आहे. अनेक बाहेरच्या गावचे पण लोक इथे थांबतात आणि याचं दर्शन घेतात. याच्यावरती कोणतंही छप्पर नाही आहे. पंचमहाभूत आणि 64 योगिनी तत्व या ठिकाणी जलतत्व आहे, म्हणजे गडावरून आलेली गडनदी आहे. तर 64 योगिनी तत्वाचा साक्षात्कारी महाक्षेत्रवास असं हे उभादेव आहे. आमच्या आई माऊली ममता या ठिकाणाहून जेव्हा चालत शाळेला जायच्या तेव्हा आईंच्या त्या तत्कालीन माहितीनुसार हे जे उभादेवाचं हे जे जागृत क्षेत्र आहे, हे जागृत क्षेत्र जर आपण विचार केला तर हे जे जागृत क्षेत्र आहे त्यावेळेस हे उभादेवाचं हे जे पाषाण आहे तर ते पाषाण अत्यंत जागृत कसं सिद्ध आहे. तर आई ज्यावेळेस इथून शाळेत जायच्या, जिल्हा परिषद शाळेत आई शिकल्या आणि त्यावेळेस जाताना जेव्हा बघायचं त्यावेळेस हा जो जागृत पाषाण आहे तो पाषाण हा साधारणतः म्हणजे आता जे पाषाण म्हणतो आता देव आहेत, मूर्ती आहे ती एक प्रकारचं ताकद एक ऊर्जा तत्व आहे तो हा पाषाण. आईंच्या त्यावेळेच्या उंचीप्रमाणे विचार केला तर थोडा कमरे एवढा असेल किंवा कदाचित त्यांच्या उंची एवढा असेल. म्हणजे आई त्यावेळी ते पहिली दुसरीला शाळेत वगैरे जायच्या किंवा काय. आई साधारणतः 7वीपर्यंत शाळा गावी शिकल्या. मग तसं हळूहळू मग त्यांना जाणवायला लागलं त्या लोकांना तिथं की ह्याची उंची वाढते. मग साधारणतः दुसरीला तिसरीला चौथ्या मग थोडं किंचित ती उंची वाढत होती असं थोडं. आणि मग नंतर ज्यावेळेस आम्ही इथे जसं आम्हाला समज आले आणि आम्ही इथे बघायला आलो तर म्हणजे जसं आमच्या समजुतीप्रमाणे तर ते त्यावेळेस ते उभादेवाचं जे स्थान बघितलं तर ते साधारणतः आपण बघतो तर ते साधारणतः आमच्या माहितीप्रमाणे कदाचित चुकीचं पण असेल मला बोलताना 14-15 कदाचित 16 फुटापर्यंत ते असेल. पण आत्ता जर आपण ह्याची